टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मिशन आरंभ हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा अतिशय मानबिंदू ठरलेला उपक्रम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्कर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून 3 वर्षांपूर्वी या उपक्रमाची निर्मिती झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांनी या उपक्रमाला भरघोस असा पाठिंबा दिला. जिल्ह्याच्या नोडल अधिकारी सन्माननीय श्रीमती जयश्री कारले मॅडम यांनी या उपक्रमाला अतिशय चांगला वेग दिला आणि या उपक्रमाची फलश्रुती आपणास अशी दिसून येते की या 3 वर्षांमध्ये आपला शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचा निकालाचा आलेख उंचावत चालला आहे. मिशन आरंभ हा फक्त आपल्या जिल्ह्यापुरताच उपक्रम मर्यादित राहिला नसून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी या उपक्रमाची दखल घेऊन आपल्या जिल्ह्यात तो उपक्रम सुरू केल्याने मिशन आरंभ ही एक चळवळ बनली आहे. संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब गुंड साहेब, तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय श्री कल्याण राऊत साहेब यांनी आज मला गणित विषयाचा पाठ घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक केंद्र प्रमुख सन्माननीय श्री रवींद्र अनाप साहेब, तसेच संगमनेरची तंत्रस्नेही टीम, मित्रवर्य सन्माननीय श्री अशोक सोनवणे, सन्माननीय श्री प्रेमराज टावरे, सन्माननीय श्री सीतारामजी दळवी व सन्माननीय श्री ईश्वर राऊत, सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. व विद्यार्थी मित्रांनो, माझा परिचय तुम्हाला सांगतो. मी कडलग अनिल किसन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे, तालुका संगमनेर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेली 27 वर्ष मी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना करत असतो. आज या तासाला आपण गणित विषयाच्या व्यावहारिक गणित की ज्या घटकाला 16% भारांश दिलेला आहे, या घटकामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज, नफा तोटा या उपघटकांचा समावेश होतो. तर त्यातील अतिशय महत्वाच्या नफा तोटा या घटकाची आपण माहिती बघणार आहोत. काही उदाहरणे सोडवणार आहोत. प्रथमतः नफा आणि तोटा हे शब्द तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा ऐकत असतात. नफा अर्थातच फायदा आणि नुकसान म्हणजे तोटा. घरात आपले आई वडील, इतर काका काकी, मामा मामी या शब्दांबद्दल अनेक वेळा बोलताना तुम्ही ऐकलेले असतील. तर प्रथमतः नफा केव्हा होतो आणि तोटा केव्हा होतो या 2 गोष्टी आपणास समजल्या तर अनेक उदाहरणे सोडवणे सोपे जाते. तर आपण काही छोटी छोटी उदाहरणांद्वारे नफा केव्हा होतो आणि तोटा केव्हा होतो या गोष्टी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक मित्र कृष्णा सायकलच्या दुकानात गेला. त्याला सायकल खूप आवडते.
आणि दुकानात त्याने सायकल घेतली 5,000 रुपये किमतीला. त्याने सायकल विकत घेतली म्हणजे त्याने ती खरेदी केली. जेव्हा आपण बाजारात जातो, दुकानात जातो, बऱ्याचदा घरामध्ये हे ऐकतो की आम्ही खरेदी करायला निघालो आहोत. विकत घेणे याचा अर्थ खरेदी करणे. आणि आपण वस्तू ज्या किमतीला विकत घेतली म्हणजे आपण खरेदी केली त्या किमतीला खरेदी किंमत असे म्हणतात. कृष्णा सायकलच्या दुकानात गेला, त्याने 5,000 रुपयाला सायकल विकत घेतली म्हणजेच त्या सायकलची खरेदी किंमत झाली 5,000 रुपये. सायकल घेऊन कृष्णा घरी आला. 5,000 रुपयाला सायकल विकत घेतली. काही दिवस त्यांनी ती सायकल वापरली, साधारणपणे 1 वर्षभर वापरली. आणि मग सायकल त्याला वाटलं आपल्याला यापेक्षा अधिक चांगली हवी, आपली उंची वाढली, आपल्याला थोडीशी उंच सायकल घ्यायला हवी. आणि मग कृष्णाने ठरवलं की ही सायकल मला विकायची. परंतु आता सायकल जुनी झालेली असल्यामुळे त्याच्या इतर मित्रांनी सार्थक होते, त्यानंतर जीवन होता, ते म्हटले आम्ही सायकल विकत घेऊ पण आम्हाला 3,000 रुपयाला सायकल दे. आणि मग कृष्णाने ती सायकल जीवनला 3,000 रुपयांना विकली. या ठिकाणी कृष्णाची ही विक्री किंमत आहे, जीवनची ती खरेदी किंमत होईल. परंतु आपण आता कृष्णाशी संबंधित बघूया. कृष्णाने ती सायकल 3,000 रुपयांना विकली. 3,000 रुपये ही झाली कृष्णाची विक्री किंमत. ₹5,000 रुपयाची वस्तू 3,000 रुपयांना विकली. कृष्णाला 2,000 रुपये कमी मिळाले. म्हणजेच या ठिकाणी त्याला कमी मिळाले म्हणजे कृष्णाला तोटा झाला. आणि तो तोटा म्हणजे बघा, तोटा केव्हा होतो? या ठिकाणी विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत मोठी आहे. ज्या ज्या वेळी व्यवहारामध्ये विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त असते त्या त्यावेळी व्यवहारात तोटा होतो. आपण वस्तू जास्त रुपयांना खरेदी केली आणि कमी रुपयांना विकली की या व्यवहारात तोटा होतो. आणि मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. हे एक सूत्र आपण लक्षात ठेवलं की या सूत्रांवरून आपण आणखी 2 सूत्र तयार करू शकतो. एकच लक्षात ठेवायचं, जास्त रुपयांना खरेदी केलेली वस्तू कमी रुपयांना विकली की आपल्याला होणार आहे तोटा. या व्यवहारात तोटा झालाय. या ठिकाणी या सूत्रावरून आपल्याला आणखी 2 सूत्र तयार करता येतील. उदाहरणार्थ तुम्हाला तोटा दिलेला आहे, विक्री किंमत दिलेली आहे आणि खरेदी किंमत शोधायची आहे. तर अशा वेळी वजा विक्री किंमत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली तर अधिक विक्री किंमत होईल. म्हणजेच यावरून जर आपल्याला खरेदी किंमत शोधायची असेल तर खरेदी किंमत बरोबर वजा विक्री किंमत तिकडे अधिक होईल
आणि ते अधिक होईल आणि अधिक तोटा. विक्री किमतीमध्ये जर तोटा मिळवला किंवा तुम्हाला वाटत असेल हे बरोबरच लिहिलं होतं आपण, पण तुम्हाला वाटत असेल तर आपण तोटा आधी लिहूया. तोटा वजा विक्री किंमत तिकडे गेली, ती झाली अधिक विक्री किंमत. म्हणजे विक्री किमतीमध्ये आपण तोटा मिळवला की त्या उदाहरणात आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. एकच सूत्र आपण लक्षात ठेवणार आहोत. सूत्र मुलांनो शक्यतो पाठ करू नका, सूत्र समजून घ्या. एकदा समजलेलं सूत्र कायमस्वरूपी आठवणीत राहतं आणि पाठ केलेल्या गोष्टी विसरण्याची दाट शक्यता असते. म्हणून गणित विषयामध्ये संकल्पना समजून घेणं ही फार महत्वाची बाब आहे. आता आपल्याला विक्री किंमत जर शोधायची असेल, या उदाहरणामध्ये तुम्हाला खरेदी किंमत दिली, तोटा दिलाय आणि विक्री किंमत शोधायची आहे, तर अधिक तोटा इकडे आला तो होईल वजा तोटा. म्हणजे खरेदी किंमत वजा तोटा बरोबर विक्री किंमत. एका सूत्रावरून आपण आणखी दोन सूत्र तयार केली. ही दोन सूत्र आपण लक्षात नाही ठेवायची, ती तयार होतात. आपण एकच सूत्र लक्षात ठेवणार आहोत. खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत कमी असेल तर त्यावेळी होतो तोटा. आता आणखी एखादं उदाहरण आपण असं समजून घेऊया की आपल्याला नफा केव्हा होतो. स्वरा नावाची एक मुलगी खरेदीला बाहेर पडली. दुकानात गेल्यानंतर ती कपड्यांच्या दुकानात गेली खरेदीला. तिला छान असे फ्रॉक आवडले. त्यापैकी तिने एक फ्रॉक निवडला आणि त्याची खरेदी केली. त्या फ्रॉकची किंमत होती 700 रुपये. बघा, या ठिकाणी स्वराने जो फ्रॉक विकत घेतला त्याची किंमत आहे 700 रुपये. खरेदी किंमत झाली 700 रुपये. घरी आल्यानंतर तिच्या आसपासच्या मैत्रिणी त्या ठिकाणी जमा झाल्या. त्यातील काव्याला तो फ्रॉक खूप आवडला आणि काव्या म्हटली, काही झालं तरी हा फ्रॉक तू मला दे, तू नंतर नवीन घे. स्वरा या गोष्टीला तयार नव्हती, पण स्वराने शेवटचं सांगितलं की तू मला जर 1000 रुपये देत असशील तर मी हा फ्रॉक तुला देते. काव्याला फ्रॉक खूप आवडला होता. काव्याने 1000 रुपये स्वराला दिले. काव्याची खरेदी झाली. पण आपण स्वराबद्दल बघतोय. स्वराने तो विकलाय 1000 रुपयांना. स्वराची विक्री किंमत झाली 1000 रुपये. या उदाहरणामध्ये खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. कोणती किंमत मोठी आहे? विक्री किंमत मोठी आहे खरेदी किमतीपेक्षा. 700 रुपयाची वस्तू 1000 रुपयांना स्वराने विकली. स्वराला जास्त पैसे मिळाले. म्हणजेच जेव्हा
खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत मोठी असते, विक्री किंमत जास्त असते, त्या त्यावेळी होतो नफा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करा तर आपल्याला जास्त किती पैसे मिळाले ते समजतात, म्हणजेच नफा होतो. या उदाहरणामध्ये 1,000 रुपये वजा 700, 300 रुपयांचा स्वराला नफा मिळाला. या सूत्रावरून आणखी 2 सूत्र आपण तयार करणार आहोत. उदाहरणार्थ तुम्हाला विक्री किंमत दिली, नफा दिलाय आणि खरेदी किंमत विचारलेली आहे. तर वजा खरेदी किंमत आपण बरोबर चिन्हाच्या तिकडे पाठवूया, वजाच्या विरोधी अधिक आणि मग विक्री किंमत हा नफा वजा नफा बरोबर काय मिळणार आहे? खरेदीची किंमत. विक्री किंमत जास्त असते, या विक्री किमतीमधून आपण नफा काढून टाकला की आपल्याला मिळणार आहे खरेदीची किंमत. आता आपल्याला विक्री किंमत जर शोधायची असेल, विक्री किंमत वजा नफा पुन्हा तिकडे पाठवा. विक्री किंमत बरोबर खरेदीची किंमत वजा नफा बरोबर चिन्हाच्या तिकडे आला अधिक नफा. विद्यार्थ्यांनो, छोटीशी तांत्रिक अडचण आली आहे. अगदी 2च मिनिटात आपण तास पुन्हा सुरू करत आहोत.
कोणती सांगायला काही हेच नाही. विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक अडचण आली होती, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण पुढे जाऊया. आपण बघत होतो नफा केव्हा होतो, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते त्यावेळी नफा होतो. आणि मग सूत्र तयार होतं, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आणि या एका सूत्रावरून आणखी दोन सूत्रे कशी तयार होतात हे आपण बघत होतो. तर विक्री किंमत आपल्याला शोधायची असेल, नफा दिलेला आहे, खरेदी किंमत दिली आणि विक्री किंमत शोधायची असेल, तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा नफा तिकडे आला, तो झालाय अधिक नफा. आणि ही सूत्र आपण फक्त ह्या एका सूत्रावरून तयार केली. दोनच गोष्टी आपण लक्षात ठेवूया. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होणार, आणि खरेदी किंमत जास्त आहे, कमी पैशाला गोष्ट विकली तर तोटा होणार. या दोन संकल्पना समजल्या की आपल्याला पुढे शिकायला खूप सोपं होईल.
यानंतर आणखी एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. पूनम नावाची मुलगी आहे, तिचं लग्न ठरलंय आणि तिच्या लग्नामध्ये काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. तर त्यातील एक वस्तू आपण घेऊया की तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक कपाट लग्नात द्यायला, आणि कपाट घेतलंय 15,000 रुपयांना. कपाटाची खरेदी किंमत झाली 15,000 रुपये. कपाटाची खरेदी किंमत झाली 15,000 रुपये, परंतु ते कपाट शहरावरून गावी आणण्यासाठी त्यांना 1,000 रुपये गाडीला द्यावे लागले. म्हणजे गाडी भाडं लागलं 1,000 रुपये. जेव्हा ते गाडीतून कपाट खाली उतरवलं तेव्हा लक्षात आलं की गाडीमध्ये आणताना कपाट त्याला पोचे पडलेत, कपाट थोडस खराब झालंय आणि त्याचा काही ठिकाणी रंग गेलाय. हे कपाट लग्नात द्यायचं होतं आणि मग रंग उडालेलं कपाट नकोय म्हणून ते कपाट दुरुस्त करायला, ज्या ठिकाणी रंग गेलाय त्या ठिकाणी रंग द्यायला एक कारागीर बोलवला. त्याने 500 रुपये घेतले. म्हणजे बघा, कपाटाची खरेदी किंमत होती 15,000 रुपये, पण त्याला वाहन भाडं म्हणजे गाडीतून आणलं त्याला 1,000 रुपये दिले. त्याला रंग द्यायला लागला, दुरुस्त करावं लागलं आणि या दुरुस्तीसाठी खर्च आला 500 रुपये. म्हणजे 15,000चं कपाट. आता खरेदी किंमत किती धरायची ह्या उदाहरणामध्ये? तर मुलांनो, एखादी वस्तू दुकानात विकत घेतल्यानंतर आपण घरी आणेपर्यंत साधारण जो काही खर्च लागतो तो सगळा खर्च खरेदी किमतीमध्ये धरावा लागतो. आणि म्हणून या कपाटाची खरेदी किंमत 15,000 रुपये न राहता 15,000 हे 16,000 आणि 500 एकूण खरेदी किंमत झालेली आहे. ₹16,500. म्हणजेच जी वस्तू घेतली तिच्यावर जर आपल्याला वाहतूक खर्च असेल, काही दुरुस्ती असेल, तर त्याचा खर्च हा खरेदी किमतीत धरावा लागतो. मग ती वस्तू आपण विकली की मग त्याच्यावरून तोटा झाला की नफा झाला हे ह्या किमतीवरून ठरवावं लागतं. पुढे काही उदाहरणं तुम्हाला या प्रकारची येतील आणि त्यावेळी आपण ते समजून घेणार आहोत. आता आपण सोप्या सोप्या उदाहरणांकडून थोड्याशा काठिण्य पातळीच्या उदाहरणांकडे जाणार आहोत. तर बघूयात काही उदाहरणं आपण. तुमच्या समोर या ठिकाणी एक उदाहरण आहे. मनीषने एक वस्तू 10 रुपयाला घेतली व 15 रुपयाला विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला? आता मुलांना, मनीष नावाचा मुलगा आहे, एक वस्तू 10 रुपयाला घेतली.
सर पेन नाही सांगतो. एक वस्तू 10 रुपयाला घेतली म्हणजे मनीषची खरेदी किंमत आहे 10 रुपये. या उदाहरणात खरेदी किंमत आहे 10 रुपये आणि 15 रुपयाला विकली. 15 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत झाली 15 रुपये. आणि आपल्याला दिलंय तर त्याला किती रुपये नफा झाला, म्हणजे आपल्याला त्यांनी हे क्लिअर सांगितलंय की या उदाहरणात मनीषला नफा झालेला आहे. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. आता प्रत्येक उदाहरण सोडवताना आपल्याला सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण आपला वेळ वाचवायचा आहे. फक्त हे सोडवत असताना सगळी सूत्र आपल्याला मनातल्या मनात आठवली पाहिजेत. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आणि या ठिकाणी 15 वजा 10 बरोबर 5 रुपये मनीषला नफा झालेला आहे. उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. अतिशय साधं सोपं, चौथीच्या विद्यार्थ्यांना येईल इतकं कमी काठिण्य पातळी असलेलं हे उदाहरण. त्यानंतर आपण पुढे उदाहरणाकडे जाणार आहोत. उदाहरण क्रमांक 2. विशालने एक वस्तू 40 रुपयाला घेतली व 33 रुपयाला विकली तर त्याला नफा अगर तोटा किती आहे. मगाशी जे उदाहरण बघितलं त्यात नफा किती झाला, म्हणजे आपलं किती काम सोपं केलं. या उदाहरणात आपल्याला नफा अगर तोटा म्हणजे आपण ओळखायचंय नफा झाला की तोटा झाला हे आपण ठरवायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणताही विषय असो, समजपूर्वक वाचन याला खूप महत्व आहे. गणित सोडवताना जेव्हा आपण गणित वाचतो, जर अर्थ समजून घेऊन गणित वाचलं तर 50% गणित मनातल्या मनात सुटतं. काय करायचं आहे, कोणती क्रिया करायची आहे याचा अर्थबोध लगेच होतो. आता या उदाहरणामध्ये नफा की तोटा हे आपण शोधणार आहोत आणि तो किती. मग विशाल नावाचा मुलगा आहे, एक वस्तू 40 रुपयाला घेतली. लगेच कळालं पाहिजे घेतली म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे 40 रुपये. आणि ती वस्तू त्याने 33 रुपयाला विकली. विकली म्हणजे त्याची झाली विक्री किंमत. बघा, 40 रुपयांना घेतलेली वस्तू 33 रुपयांना विकली. खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे. आणि मग लगेच आपल्याला सूत्र आठवलं पाहिजे, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते तेव्हा तोटा होतो, तोटा. आणि मग आपल्याला या ठिकाणी बघा नफाचा ऑप्शन बाद करावं लागेल. नफा झालेला आहे
इथं 77 रुपये नफा, हे दोन ऑप्शन लगेच गेले. ज्यावेळी आपल्याला तोटा होतोय ही गोष्ट लक्षात येते, त्यावेळेस नफावाले दोन पर्याय आपण बाद केले. मग आता खरेदी किंमत मोठी विक्री किमतीपेक्षा, आणि मग लगेच सूत्र, हे सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा, हे सर्व मनातल्या मनात झालं पाहिजे. आणि 40 रुपयांची वस्तू 33 रुपयांना विकली तर तोटा झालेला आहे 7 रुपयांचा. किती रुपये तोटा झालाय? 7 रुपये तोटा. आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊयात. बघा, उदाहरण क्रमांक 3. सावकाश व्यवस्थित समजपूर्वक वाचूया. विनोदने एक वस्तू 10 रुपयाला विकत घेतली व 15 रुपयाला विकली, तर विनोदचा शेकडा नफा किती? आता नुसता नफा नाही मुलांनो, शेकडा नफा, म्हणजेच या ठिकाणी शेकडेवारी या प्रकरणाचा पण समावेश झालेला आहे. म्हणजे नफा कळणं, तोटा कळणं, त्याच्या पुढची पायरी शेकडेवारी वापरता येणं, अशा पद्धतीने उदाहरणांचा हळूहळू काठिण्यक्रम वाढतोय. एक वस्तू 10 रुपयाला विकत घेतली म्हणजे त्याची आहे खरेदीची किंमत. खरेदीची किंमत आहे 10 रुपये आणि ती वस्तू त्याने 15 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत. आपल्या लगेच लक्षात येईल खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. या उदाहरणामध्ये नफा झालेला आहे, शेकडा नफा. त्याच वेळी आपल्याला कळालं होतं नफा झालेला आहे आणि हा नफा आहे 5 रुपयांचा. आता शेकडेवारी प्रकरणामध्ये तुम्ही शेकडा नफा कसा काढायचा हे यापूर्वी शिकलेला आहात. आणि मग लगेच आपल्याला शेकडा नफा, त्याचं सूत्र आणि तो कोणत्या किमतीवर काढतात ते आठवलं पाहिजे. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमीच खरेदी किमतीवर काढला जातो आणि त्यासाठीचं सूत्र आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. शेकडा म्हणजे 100 रुपयांना, 100 रुपयांवर किती नफा म्हणून गुणिले 100. इथे जर शेकडा तोटा असता तर शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. म्हणजे ही खरेदीची किंमत इथे बदल होत नाही. शेकडा नफा शेकडा तोटा खरेदी किमतीवर काढला जातो. हे सूत्र आपण यापूर्वी शेकडेवारी प्रकरणात शिकलेलो आहोत. आणि मग या उदाहरणात आपल्याला शेकडा नफा शोधायचा आहे. 5 रुपये नफा झालाय भागिले खरेदीची किंमत आहे 10 रुपये गुणिले 100. संक्षिप्त रूप द्या. 10 एके 10, 10 10 100 आणि 5 10 50. शेकडा नफा 50 म्हणजेच 50%. जेव्हा आपण शेकडा नफा म्हणतो त्यावेळी ते 50%. या उदाहरणामध्ये विनोदला
50% नफा झालेला आहे. गणित विषयामध्ये फक्त आपण नफा तोटा शिकतो म्हणजे नफा किती तोटा किती असं कधी नसतं. इतर अनेक प्रकरणांचा अनेक गोष्टींचा समावेश त्यामध्ये होत असतो आणि म्हणून शेकडेवारी या प्रकरणाचा या ठिकाणी संबंध आलेला आहे. आपण जाऊयात पुढील उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. संदीपने एक वस्तू 10 रुपयाला विकत घेतली व 8 रुपयाला विकली तर त्याचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? बघा शेकडेवारी चालेल पण आता इथे नफा झालाय की तोटा झालाय हे त्यांनी सांगितलं नाही. ते आपल्याला शोधायचं आहे. नफा आहे की तोटा आहे पहिल्यांदा ते समजून घ्यावं लागेल. तर 10 रुपयाला संदीपने एक वस्तू विकत घेतली. मुलांना विकत घेतली याचा अर्थ ती झाली त्याची खरेदी किंमत. 10 रुपयाला विकत घेतली म्हणजेच खरेदी किंमत आहे 10 रुपये. 8 रुपयाला विकली 8 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत आहे 8 रुपये. नफा झाला की तोटा झाला. जेव्हा 10 रुपये माझ्या खिशातून गेले किंवा संदीपच्या खिशातून गेले आणि मिळताना 8 रुपये मिळाले त्याला, या ठिकाणी खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमत कमी आहे अर्थात संदीपला तोटा झालेला आहे. लगेच सूत्र आठवलं पाहिजे. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. पण प्रत्येक वेळी हे सूत्र लिहित बसण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षा करत असतो तेव्हा आपल्याला शॉर्टकट्स वापरावे लागतात, वेळेची बचत करावी लागते आणि मग ते सूत्र मी मनातल्या मनात आठवलं आणि मी केलं खरेदी किंमत वजा विक्री किंमत 10 वजा 8 बरोबर 2 रुपये. काय झालाय तोटा. शेकडा तोटा नंतर शोधेल मी. तोटा झालाय मग मी हा पर्याय बाद करेल. नफाचा पर्याय बाद झाला. तिसरा पर्याय होता 10% नफा. 2 पर्याय संपले ते उत्तरात येणारच नाहीत. स्पर्धा परीक्षेमध्ये पर्याय बाद करणं नको असलेली गोष्ट काढून टाकणं हा अतिशय बुद्धिमत्तेचा महत्वाचा भाग आहे. एखादं उदाहरण सोडवताना कोणते 2 पर्याय गेले जे 100% चुकीचे आहेत ते आपल्याला घालवता आले पाहिजे. आता या ठिकाणी तोटा होतोय पण आपल्याला आता काय काढायचं आहे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा. तर शेकडा नफा सुद्धा बाद झाला गेला तो. आपल्याला शोधायचा आहे शेकडा तोटा किती. आणि मग मगाशी जसं शेकडा नफाचं सूत्र आपण वापरलं आता शेकडा तोटा हे सूत्र वापरूया. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. आणि हे जे सूत्र आहे याच्यामध्ये किंमत टाकून आपल्याला शेकडा तोटा काढता येणार आहे. तर या उदाहरणात तोटा झालाय 2 रुपये. आपण मगाशीच बघितलं शेकडा नफा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. खरेदी किंमत आहे 10 गुणिले 100. संक्षिप्त रूप देऊया 10 एके 10 10 10 100. 2 गुणिले 10 मुलांना 20 रुपये शेकडा तोटा. शेकडा तोटा 20 रुपये म्हणजेच 20% तोटा. उत्तर आलंय पर्याय क्रमांक 1. आता आपण
आणखी थोड्या काठिण्य पातळीच्या उदाहरणाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, 2021 साली जी शिष्यवृत्तीची परीक्षा झाली तिला आलेले हे उदाहरण आहे. कदाचित काठिण्य पातळी कमी असेल, परंतु स्कॉलरशिप परीक्षेला कोणत्या प्रकारची उदाहरणे येतात तेही आपण बघणार आहोत. या उदाहरणात ₹3,250 ला घेतलेली सायकल. मुलांनो, गणित वाचताना एकाच वेळी आपल्या मनात वेगवेगळे, जेव्हा ही संख्या आपण वाचतो त्यावेळी यापूर्वी शिकलेलं आपण व्यावहारिक गणित जे आहे ते आपल्याला लगेच आठवलं पाहिजे. 3,250 म्हणजेच 3,25,000 हे लगेच आपोआप मनातल्या मनात घडलं पाहिजे. जेव्हा अशा गोष्टी घडत असतात त्यावेळी आपण फक्त नफा तोटाच शिकत नसतो, तर खऱ्या अर्थाने गणित शिकत असतो. तर ही 3,25,000ला म्हणजेच 3,250 ला घेतलेली सायकल संदीपने 1 वर्षानंतर ₹2,375 ला विकली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती झाला? आता इथे सुद्धा नफ्याचे 2 ऑप्शन आहे, तोट्याचे 2 पर्याय, म्हणजे ऑप्शन म्हणजेच पर्याय. मग नफा की तोटा हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी खरेदी किंमत आणि विक्री किंमत या गोष्टी आपल्याला शोधता आल्या पाहिजे. तर 3,250 ला घेतलेली सायकल म्हणजे या उदाहरणात संदीपची खरेदी किंमत आहे ₹3,250 आणि 1 वर्ष वापरल्यानंतर त्याला किंमत कमी मिळाली, 2,375 ला विकली. विक्री किंमत आहे ₹2,375. आणि मग लगेच आपलं सुरुवातीलाच आपण बघितलं की खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे. या व्यवहारामध्ये संदीपला तोटा झालाय. खरेदी किंमत जास्त असते कोणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. तेव्हा काय होतो? तोटा होतो. आणि जेव्हा आपल्या लक्षात आलं की या उदाहरणात संदीपला तोटा झालाय, नफ्याचे 2 पर्याय लगेच बाद. राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तर आता इथे सूत्र लिहिण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. खरेदी किंमत मी यासाठी प्रत्येकाला समजावं म्हणून सांगतोय, खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. काही मुलांना मोठ्या अंकांची आडवी वजाबाकी करणं कठीण बनतं. उभी मांडणी करून करा. 3,250 वजा 2,375 या पद्धतीने तुम्ही वजाबाकी करू शकता. आणि मग आपण बघत होतो की खरेदी किंमत आहे 3,250 वजा विक्री किंमत आहे 2,375. ही वजाबाकी केली की आपल्याला मिळणारे तोटा. आपण नफ्याचे 2 ऑप्शन बाद केले होते, तोटा झाला हे आपल्याला माहित होतं. आणि मग वजाबाकी तुम्हाला माहिती आहे की शून्यातून तुमची पद्धत असते प्रत्येकाची वजाबाकी करण्याची. उसना घेतला, 10तून 5 गेले 5, पुन्हा 4 मधून 7 जात नाही. इथे उसना घेतला, 1 राहिला, इथे 10 आणि 4 14 झाले 7. आता इथे वजाबाकी तुम्हाला सर्वांना येते असं मी गृहीत धरतो. 11तून 3 गेले 8 आणि या ठिकाणी ₹875 काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. आणि म्हणून उत्तर आलंय पर्याय क्रमांक 4. हे उदाहरण तुम्हा सर्वांना समजलं असेल.
अशी अपेक्षा करतो आणि आपण आता पुढील उदाहरणाकडे जाऊया. या उदाहरणाचं व्यवस्थित वाचन आपण प्रथमतः करूया. 3,280 रुपये खरेदी किंमत व 3,470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? बघा, साधी उदाहरण आहे. 2021 साली स्कॉलरशिपच्या परीक्षेला आलेलं हे उदाहरण. फक्त इथं नफा की तोटा हे आपल्याला समजलं पाहिजे. अगदी खरेदी किंमत म्हटलंय, विक्री किंमत म्हटलंय आणि सोपी गोष्ट दिलेली आहे. खरेदी किंमत आहे 3,280 रुपये. विक्री किंमत आहे 3,470 रुपये. आणि लक्षात असं येतंय विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. इथे संख्यांचा लहान मोठेपणा की जो आपण दुसरी तिसरी पासून शिकत आलेलो आहोत. कोणती किंमत जास्त, कोणती किंमत कमी, ते आपण तेव्हा शिकलेलो आहोत. आणि आपल्याला हे माहिती आहे की विक्री किंमत जास्त आहे म्हणजे जास्त पैसे मिळाले. जास्त पैसे मिळालेत म्हणजे आपल्याला झालेला आहे नफा. आणि नफा जर झालेला आहे तर तोट्याचे 2 ऑप्शन मी लगेच बाद करून टाकले. राहिला आता पर्याय क्रमांक 1 आणि 3. नफा किती झाला हे शोधायचं. आणि मग विक्री किंमत मोठी आहे म्हणून मी काय करणार, उभी मांडणी करतो. 3,470 वजा 3,280. मला समजणार या उदाहरणातला नफा. शून्यातून शून्य गेले, बाकी राहिली शून्य. 7 मधून 8 जात नाही, उसना घेऊया. इथं राहिले 3, उसना दिला त्याचे 10. पहिले याच्याकडे 7 होते, झाले 17. 17तून 8 गेले 9. 3 मधून 2 गेला 1. या उदाहरणातला नफा आहे 190 रुपये नफा. आणि म्हणून उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक 3. स्कॉलरशिप परीक्षेला कशी उदाहरणं येतात हे आपण सुरुवातीला बघत आहोत. यानंतर आपण बघूयात पुढचं उदाहरण. उदाहरण समजपूर्वक वाचूया. एका वस्तूची विक्री किंमत 540 आहे. जर नफा ₹90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत. बघा, पहिल्या एका सूत्रावरून आपण आणखी सूत्र कशी तयार करता येतील ते बघितलं होतं. उदाहरणाचा थोडासा पॅटर्न त्यांनी चेंज केलाय, बदललाय. विक्री किंमत दिली, नफा दिलाय, खरेदी किंमत काढायची. आता नफा किती, तोटा किती असं विचारलं नाही. आता विचारलंय खरेदी किंमत. या उदाहरणात आपल्याला काय माहिती दिली ती आपण प्रथम लिहून घेऊया. विक्री किंमत ₹540 आहे. विक्री किंमत दिली. आणखी काय दिलंय, नफा दिलाय 90 रुपये. ₹90 नफा झालेला आहे. आणि विचारलंय काय, वस्तूची खरेदी किंमत किती. मुलांना नफा केव्हा होतो लगेच आठवलं पाहिजे. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते
तेव्हा नफा होतो. आता आपल्याला विचारलेली आहे वस्तूची खरेदी किंमत किती. मग ते सूत्र जर तुम्हाला आठवत असेल, पहा नफा केव्हा होतो, तर तेव्हा सूत्र असं होतं, विक्री किंमत वजा खरेदीची किंमत बरोबर नफा, बरोबर नफा. मग आता आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे, वजा खरेदी किंमत तिकडे जाईल, तो नफा इकडे येईल, आणि सूत्र कसं तयार होतं आपण बघितलं होतं, विक्री किंमत वजा नफा बरोबर काय होईल, खरेदीची किंमत. म्हणजेच आपण जी वस्तू विकली जास्त पैशाला, त्यातून नफा म्हणजे जास्त मिळालेले पैसे काढून टाकले, तर आपल्याला शिल्लक राहणारे खरेदीची किंमत. मग 540 रुपये विक्री किंमत आहे, वजा 90 बरोबर येईल खरेदीची किंमत. शून्यातून शून्य गेले शून्य, चारातून 9 घालवायचे, उसना घ्या, इथं 4 14, 14तून 9 गेले 5, आणि चारातून काहीच नाही गेले 4. तर त्या वस्तूची खरेदी किंमत होती 450 रुपये, पर्याय क्रमांक 2. जेव्हा नफा होतो तो जास्तीचा असतो, जास्त मिळालेले पैसे असतात, म्हणजेच विक्री किमतीमधून ते वजा केले तर त्या वस्तूची मिळते आपल्याला खरेदी किंमत. यानंतर आजच्या तासाचं आपण शेवटचं उदाहरण बघणार आहोत. बघा मुलांनो, या उदाहरणात नानासाहेबांनी 32,000ला एक बैल विकत घेतला. नानासाहेबांनी बैल विकत घेतलाय 32,000 रुपयाला. मग आपल्याला लगेच लक्षात येतं की खरेदी किंमत आहे त्यांची. खरेदी किंमत आहे 32,000 रुपये. पण बैल घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च रुपये 1500 आला. वाहतूक 1,500. मग 3 महिन्यानंतर त्यांनी तो 35,300ला तो बैल विकला. विकला म्हणजे विक्री किंमत. पण सुरुवातीच्या तासाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं होतं, एखादी वस्तू असेल, एखादी गोष्ट असेल, विकत घेतल्यानंतर त्याच्यासाठी जो काही खर्च करावा लागतो तो खरेदी किमतीत धरतात. पूनमच्या लग्नाला आपण कपाट घेतलं होतं. ते कपाट घरी आणताना 1,000 रुपये गाडी भाडं द्यावं लागलं होतं. त्याचा रंग उडाला होता, त्याला 500 रुपये द्यावे लागले होते. सर्व आपण खरेदी किमतीत पकडलं होतं. इथं बैल घरी नेण्यासाठी 1500 रुपये खर्च आलाय, म्हणून बैलाची एकूण खरेदी किंमत 32,000 आणि एक हे 1,500. 1500 म्हणजे 1,500, तर ते झाले 33,500 रुपये. आणि मग हा 33,500 रुपयाला घेतलेला बैल केवढ्याला विकलाय? 3 महिन्यानंतर विकलाय. इथं महिन्यांचा काहीही संबंध नाही. तो बैल विकलाय 35,300 रुपयांना. मुलांनो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. आपल्याला या उदाहरणात नफा झालाय. नफा जास्त रुपयाला विकल्यामुळं, आणि त्यांनी ते सांगितलंय किती नफा झाला. तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच 35,300 वजा 33,500 एवढी वजाबाकी केली की आपल्याला कळणार आहे नफा किती झाला. 3तून 5 घालवायचे, उसना घेतला, उसना दिला, त्याचे 10 घेतील 13, 13तून 5 गेले 8, 4तून 3 गेला 1. या उदाहरणात नानासाहेबांना रुपये 1,800 इतका नफा झालेला.
या उदाहरणात त्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की खरेदी किंमत जी आहे ती मूळ खरेदी किंमत आणि वाहतुकीसाठीचा खर्च हा एकत्र करणं आवश्यक आहे. आणि या छोट्या छोट्या सोप्या गोष्टी समजून घेतल्या तर हे नफा तोटा समजणं खूप सोपं जातं. उद्याच्या तासाला आपण याच्या पुढची काही उदाहरणं पाहणार आहोत. तुम्ही शांतपणे लक्ष देऊन हे ऐकलं. याच्यावरची उदाहरणे आज तुम्ही घरी सोडवा. पुन्हा एकदा आमच्या संगमनेरच्या तंत्रस्नेही टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा तास संपवतो. धन्यवाद.